नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रता तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. आपण महाजिनको टेक्निशियन 3 टार्गेट 75/75 ची सिरीज चालू केलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत गणितातल्या 4 महत्त्वाच्या क्रिया: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन चे काही रूल्स आहेत. आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले ऍडिशन बद्दल बघूया आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे, काही रूल्स आहे याचे. जसे रूल्स बघितले, मायनस प्लस मायनस, याचे ऍडिशन केल्यानंतर बेरीज केल्यानंतर नेहमी आपल्याला जे उत्तर आहे ते मायनस मध्येच मिळणार. त्यानंतर प्लस, कोणती भी संख्या प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल तर याचं पण आपल्याला जे उत्तर आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मध्येच मिळणार. कंडिशनवर काही असते, जसे मायनस प्लस मायनस, काही उत्तर आपल्याला मायनस प्लस प्लस प्लस, तर काही उत्तर आपल्याला मायनस मध्ये पण मिळू शकते, ते संख्याच्या नुसार असते. त्याप्रकारे प्लस प्लस मायनस याचं पण उत्तर आपल्याला मायनस प्लस दोघेही काही पण मिळू शकते. ते संख्यावर डिपेंड करते की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या छोटी आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण याविषयी चर्चा करूया. ठीक आहे, जसं बघूया, -7 -1 किती होणार? -8. कसे का -8 झाले? तर आता आपण काय केलं, याच्यात आपण 7 आणि 1 यांची बेरीज केली आणि दोघांनाही मायनस आहे म्हणून याला मायनस दिलं. त्या प्रकारे -9 -10 किती होणार? -19 19 होणार. -19 का बरं? आपण याच्यात काय करत असतो, ह्या दोन संख्यांची आपण ऍडिशन करत असतो आणि मायनस आणि मायनस हे आपण उत्तराला देत असतो. नंतरच पुन्हा एक एक्झाम्पल बघूया, -3 -2. चला, याच्यात काय होणार? 3 आणि 2 किती होणार? 5 आणि मायनस मायनस आहे म्हणून आपण मायनस देऊन देणार. ओके, समजा एक रूल बघूया पुन्हा, जसा -7 + 5. आता बघा, इथे काय आहे? -7 छोटी संख्या आहे, +5 मोठी संख्या आहे. तर इथे काय होणार? जसं आन्सर तर कोणी पण पटकन देऊन देणार की -2, पण काही विद्यार्थी असतात त्यांना हे पण नाही समजत, तर आपण त्यांना एकदम सोप्या पद्धतीने शिकूया. तर याच्यात काय होतंय बघा बरं, जर +5 जी पण संख्या आहे पॉझिटिव्ह संख्या त्याला सामोरं लिहून घ्यायचं आणि जी निगेटिव्ह संख्या आहे ते 5च्या नंतर लिहायचे, किती? -7. आता बघा, 5 मधून 7 जात नाही, पण 7 मधून 5 इझिली जाते. तर आपण 7 मधून 5 काढू. 7 मधून 5 गेले किती राहते? 2. आणि उत्तराला आपण कोणत्या शाईन देऊ? 5 ला कोणती शाईन आहे? पॉझिटिव्हची, आणि 7 ला कोणती शाईन आहे? निगेटिव्ह. तर उत्तराला जी मोठी संख्या आहे आपण त्याची जे साईन आहे ते देणार, किती आहे? मायनस, तर म्हणून आपण -2 लिहिणार. ओके, त्याच प्रकारे बघू, 5 -8. चला, हे पण कशा प्रकारे करू शकतो आपण? याचे आन्सर काय येणार? 5 -8 -3. जर -8 + 4 हे असं असणार, याला कसं करणार? पॉझिटिव्ह संख्या समोर घेणार, निगेटिव्ह संख्या त्याच्यानंतर लिहिणार. तर नाहीतर बघा, 4 मधून 8 जात नाही, पण 8 मधून 4 इझिली जातात, है की नाही? तर 8 मधून आपण 4 काढूया. 8 मधून 4 गेले किती राहिले? 4 राहिले. आणि मोठ्या संख्येला कोणती साईन आहे? निगेटिव्ह साईन, मग आपण याला काय देऊ? निगेटिव्ह. त्याच प्रकारे एक शेवटचे एक्झाम्पल बघूया. याच्यातच 10 - 15. ठीक आहे, आता बघा, 10 मधून 15, 10 बरं पॉझिटिव्ह संख्या आहे, आपण पॉझिटिव्ह दाखवत नाही पॉझिटिव्ह संख्या, पण जी निगेटिव्ह संख्या असते त्यांना आपण निगेटिव्ह संख्या दर्शवत असतो. तर 10 मधून जर 15 गेले तर आपल्याला किती मिळणार? तर 10 मधून 15 जात नाही, पण 15 मधून 10 जाते, तर 15 मधून 10 गेले किती राहिले? 5. आणि दोघांमध्ये मोठी संख्या आहे 15 आणि 15 ला कोणतं साईन दिलेलं आहे? मायनसचं, तर आपण आन्सरला पण मायनसचं साईन देऊया. ठीक आहे, याच्याच रिलेटेड काही एक्झाम्पल बघायचे. -7 +5 घेऊया आपण इथे, -8 आणि +2 घेऊया. चला, ह्या कंडिशन मध्ये काय करायचं? जे मायनस मायनस आहे ना, सगळ्यात पहिले त्यांना सॉल्व्ह करून घ्यायचं. कोण मायनस आहे? हा एक मायनस आहे, हा एक मायनस. ठीक आहे, मी म्हणजे याला वेगळं काढलं. आणि हे काय आहे? प्लस प्लस आहे, +5 +2. ओके, सगळ्यात पहिले यांना सॉल्व्ह करू. ठीक आहे, 7 × 14 आणि 15. तर हे -7 -8 किती होणार? -15 होणार. आणि 5 आणि 2 किती होणार? +7 होणार. आता बघा,
आता याच्यात पॉझिटिव्ह संख्या आपण समोर लिहिली आहे 7 आणि ही निगेटिव्ह संख्या याच्या नंतर लिहिली. ठीक आहे. तर 7 मधून 15 जात नाही, पण 15 मधून 7 तर आपल्याला काढता येतं. तर कसं करायचं? 10 मधून 7 गेले 3 राहिले आणि 3 आणि 5 8 आणि मोठ्या संख्येला कोणती साईन आहे? निगेटिव्हची. तर म्हणून आपण उत्तराला आपण निगेटिव्हची साईन देऊया. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण समोर बघूया रोल नंबर 2. रोल नंबर 2 मध्ये काय आहे? जसे 8 मायनस 3 -6. चला आता याला सॉल्व्ह करून बघूया. आता अशा कंडिशन मध्ये काय करायचं आहे की नाही? आता अशा कंडिशन कंडिशन आहे, याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवा. ब्रॅकेट मध्ये जर कोणती संख्या असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल, ब्रॅकेटमध्ये जर मायनसची संख्या असेल, मायनस नंबर असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस, तर नेहमी याचं काय होणार आहे? दोघांचा ऍडिशन होणार. काय होणार? ऍडिशन. जसं ब्रॅकेटमध्ये किती आहे? -5 आणि ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस आहे, तर ह्या दोघांचं काय होणार? ऍडिशन. तर आपण लिहायला गेल्यावर जसं हा मायनस काय झाला? प्लस झाला, तर हा 1 होणार. मायनस हा काय झाला? प्लस झाला, तर हा काय होणार? +5 होणार. नेहमी हे लक्षात ठेवायचं, ब्रॅकेटच्या बाहेर जर -7 आहे, मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या अंदर ही संख्या आहे -7, तर ही काय होणार? +7. ओके. चला अशा प्रकारे आपण हेच बघू. इथे बघूया. आता इथे काय आहे? 8 मायनस ब्रॅकेट -3 आणि नंतर -6 आहे. तर मायनस हे काय होणार? हे प्लस होणार. तर आपण इथे काय लिहू? 8 + 3. ठीक आहे. 8 + 3 लिहू आणि हे -6. ओके. आता सगळ्यात पहिले आपण यांची ऍडिशन करूया. 8 आणि 3 किती झाले? 11. -6 11 मधून 6 गेले किती राहिले? 10 मधून 6 गेले 4 आणि 1 5. ठीक आहे. तर आपल्याला आन्सर तर किती मिळालं? 5. एक पुन्हा उत्तर बघूया आपण. 5 - 18. 5 प्लस -18 घेऊया. ओके. तर यात काय होणार? आता हा प्लस आणि मायनस आहे. एक असं पण बघा, जर प्लस आहे बाहेर आणि ब्रॅकेटमध्ये -18 आहे, तर मायनस प्लस काय होतं? नेहमी मायनसच होणार. तर इथे आपण काय लिहू? -18. त्याच प्रकारे ब्रॅकेटच्या बाहेर पुन्हा प्लस म्हणजे दिलेला आहे असं समजून घ्या आणि -70 असेल, 17. तर याचं पण काय होणार? मायनस काय होणार? 17 होणार. इथे हे मायनस आहे, -18 नाही. ठीक आहे. -18. आणखी जर बघितलं तर जर ब्रॅकेटमध्ये जर कोणती संख्या आहे -7, तर त्याला आपण काय लिहिणार? -7 अशा प्रकारे. चला इथे पण सेम हेच कंडिशन. इथे काय आहे? ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे आणि ब्रॅकेटच्या अंदर मायनस आहे, तर याचं काय होणार? 5 - 18 होणार. ओके. आता 5 मधून 18 जात नाही, तर आपण 18 मधून 5 काढू. 18 मधून 5 गेले तर किती राहिले? 13 राहिले. आणि मोठ्या संख्येला कोणते साईन आहे? निगेटिव्ह. तर याला आपण काय देऊ? निगेटिव्हचं साईन देऊया. ठीक आहे. एवढं कळलं. चला आता समोर बघूया. समोर काही प्रॅक्टिसचे जे क्वेश्चन्स आहे मी तुम्हाला देतो. जसे बघा -9 -7. ओके. त्यानंतर आहे दुसरा -8 -4. ओके. तुमच्याकडे 5 सेकंद आहे. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला बनलं तर उत्तमच, नाहीतर मी तुम्हाला सांगतो. चला तर तुम्ही हे सॉल्व्ह केलं असेल असं मी कन्सिडर करतो आणि समोर वाढूया. जसं -9 आणि -7 याच्यात काय होणार? मायनस काय होणार? प्लस होणार. 9 आणि 7 किती झाले? 9 आणि 1 10 आणि 6 16. दोघांनाही मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस दिलं. आता समोर इथे बघूया. -8 मायनस ब्रॅकेटमध्ये -4 आहे. ठीक आहे. तर इथे -8 मायनस हे मायनस काय होणार? प्लस होणार. तर इथे आपण प्लस लिहूया आणि इक्वल टू. ओके. बघा -8 + 4 किती होणार? -4. पण नाही बनलं तर काय करायचं? याला +4 सामोरं नाही का? -8 त्याच्यानंतर लिहायचं. 4 मधून 8 जात नाही म्हणून 8 मधून 4 करायचे. किती 8 मधून 4 गेले 4 राहिले. मायनसची साईन का बरं? कारण मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येला जी साईन असते ते उत्तराला पण दिली जाते. ठीक आहे. समोरचं बघूया. -2 मायनस ब्रॅकेटमध्ये 4. ओके. तर याला सॉल्व्ह करूया. -2 हे किती झाले? -4 झाले आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून याला -4.
-4 किती झाले? -8. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघूया पुन्हा. -3 -6 -6. ओके. आता व्हिडिओला स्टॉप करून पहिले तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. आता आपण याचं उत्तर बघूया. तुम्ही सॉल्व्ह केलं तसं. -3 मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार. +6 आणि हे पण मायनस मायनस काय होणार? प्लस होणार, म्हणजे +7. ओके. 6 आणि 7 किती झाले? 7 12 13, म्हणजे -3 + 13. आता बघा इथून याला कसं करायचं? 13 - 3. 13 - 3 किती झाले? 13 + 3 किती? 10 झाले. ओके. एवढं करता येते. चल आता समोर वाढूया. ठीक आहे. आणि समोर -13 + 5 मायनस ब्रॅकेट मध्ये -7. चला हे करूया. तर इथे किती आहे? -13 + 5. हे मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. किती झाले? +7. सगळ्यात पहिले दोघांची ऍडिशन करून घेऊ आपण. -13 + 7 5 किती होते? 12 होते. ओके. पॉझिटिव्ह संख्या समोर लिहिली, निगेटिव्ह संख्या त्याच्यानंतर लिहिली. 12 मधून 13 जात नाही म्हणून 13 मधून 12 काढूया. 13 मधून 12 गेले 1 राहिले. मोठ्या संख्येला निगेटिव्ह साईन आहे म्हणून उत्तराला पण आपण निगेटिव्ह साईन देतो, -1. ठीक आहे. काही ऍडिशन जसे आता हे आपण मायनस प्लस मध्ये शिकलो. काही 2 नंबर 3 नंबरची ऍडिशन बघायचे. 3 8 4 9 प्लस 7 8 प्लस 7 7 2. याला ऍडिशन करायचं असलं तर आपण एका खाली एक लिहूया. 3 8 4 9 प्लस 7 8 प्लस 7 7 2. चला याला आपण ऍड करूया. किती होणार? 9 आणि 8 17. 17 आणि 2 19 चे 9. असा कॅरी केला आपण परत दिला. 7 आणि 4 11. 11 आणि 8 18. 18 आणि 19 चे 9. हातचा 1. हे 8 आणि 8 16 चे 6. इथे हातचा 1. 3 आणि 1 4. 4 6 9 9. ओके. अशा प्रकारे ऍडिशन करायचे. घाबरायचं नाही. तर तुम्हाला येतच असेल. आपण हे पहिल्या वर्गापासूनच शिकून राहिलोय. पुन्हा आपण काही एक्झाम्पल घेऊया तुमच्याकरिताच. जसे 1138 प्लस 109 प्लस 83. ओके. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सेकंड घेऊया 2089 प्लस 71 प्लस 817. तिसरं घेऊया 05 प्लस 147 प्लस 93 आहे ते 9382. चला आपण पहिला सॉल्व्ह करून बघूया. 1 1 पहिले तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून घ्या, स्वतः सॉल्व्ह करा आणि नंतर मी काढलेल्या आन्सर सोबत तुम्ही तुमचे आन्सर मॅच करा. ठीक आहे. 1138 प्लस 109 प्लस 83 याचे आपण ऍडिशन करणार आहोत. ओके. 8 आणि 9 17. 17 आणि 3 20चे 0. हातचा लागले 2. 8 आणि 2 10 आणि 3 13चे 3. हातचा 1 आणि हे 3 आणि हे 1. 1330. ओके. सेकंड बघूया आपण 2089 71 873. याला बरोबर एका खाली एक ठेवायचं. 9 आणि 1 10 आणि 3 13चे 3. हातचा लागला 1. हे किती झाले? 8 आणि 8 16. 16 आणि 4 20 आणि 3 23चे 3. हातचा लागले 2. 8 आणि 10चे 0. हातचा 1 आणि किती झाले? 3033. अशा प्रकारे हे बघूया. जसे 005 147 मग काय 9382. ओके. याला सॉल्व्ह करून बघूया. 7 + 12 12 आणि 14चे 4. हातचा 1. 8 आणि 4 12 आणि 13चे 3. हातचा 1 4 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि हे 9 9534. ओके. ठीक आहे. इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतेच. नंतर आपण बघूया सबट्रॅक्शन. ओके.
सबट्रॅक्शन जैसे अपन काही करूया 981 मायनस 802. ओके, याला सबट्रॅक्ट करून बघूया. तर आपण काय करूया, याला असंच लिहितो ना आपण जनरली जसं आपण लिहित आलो 981 मायनस 802 याला मायनस करू. ओके, तर मी सगळ्याची सबट्रॅक्शन करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तर मला असं वाटत असेल तुम्हाला सबट्रॅक्शन करता येतेच. ठीक आहे, 10 तून 8 गेले 2 आणि 10 तून 8 गेले 2 राहिले. सॉरी, 10 तून 2 गेले 8 आणि 1 9 राहिला. आजचा परत केला, 8 मधून 1 गेले 7 राहिले, 9 तून 8 गेले किती राहिले 1 राहिला 179. तुम्ही तुमचे ह्या प्रश्नाचे उत्तर मॅच करत जा स्टॉप करून. ठीक आहे, 8359 मायनस 389. चला याला सॉल्व्ह करून 9 तून 9 गेले 0, 10 मधून 8 गेले 2 आणि 5 7 राहिले, हातचा परत. ओके, 10 मधून 4 गेले 6 आणि 3 9 राहिले, हातचा परत. आलातून 1 गेला किती राहिले 7. 7970. पुन्हा एक एक्झाम्पल बघूया, 822 मायनस 598. ओके, याला आपण सॉल्व्ह करूया. 10 मधून 8 गेले 2 आणि 2 4 राहिले, हातचा परत. 10 मधून 10 गेले 0 आणि हे 2 देतात, तसे इथे 1 कॅरी केला. 8 मधून 6 गेले किती राहिले 2 2 2 4. ओके, इकडे बघूया पुन्हा 4986 मायनस 1087. ज्यांना हे गणित येत असेल सबट्रॅक्शन ऍडिशन ते स्किप करून समोर पण वाढू शकतात. हा, आता हे बघूया, याला मायनस करायचं आहे. 10 मधून 7 गेले 3 आणि 6 9 राहिले, हातचा परत. 10 9 गेले 1 राहिला, 1 आणि 8 9 राहिले, हातचा परत. 9 1 गेला 8 राहिले आणि 4 1 गेला 3 राहिले, 3899. इथेपर्यंत होतं ऍडिशन सबट्रॅक्शन. आता याच्याच नंतर आपण बघूया मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचे काही रूल्स जाणून घ्या. जर कोणती संख्या निगेटिव्ह मध्ये असेल आणि गुणीला दुसरी संख्या पण निगेटिव्ह मध्ये असेल तर याचे आन्सर नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार. जर एखादी संख्या निगेटिव्ह असेल आणि त्याचा गुणाकार पॉझिटिव्ह संख्या सोबत होत असेल तर याचं उत्तर पण आपल्याला निगेटिव्ह मिळणार. ओके, जर कोणती संख्या पॉझिटिव्ह असेल त्याचा गुणा जर निगेटिव्ह संख्या सोबत होत असेल तर त्याच्या उत्तर पण आपल्याला काय मिळणार, निगेटिव्ह मध्येच मिळणार. चला बघूया आपण. जसं इथे मी 2 संख्या घेतो, -1 गुणिला -1 किती होणार, 1 गुणिला 1 एकच होणार आणि मायनस मायनस काय झालं प्लस झालं. ओके, -2 गुणिला -2 किती होणार, 2 गुणिला 2 4 आणि ह्या दोघांचं काय झालं ऍडिशन झालं, म्हणजे इथे आपण प्लसचे चिन्ह दर्शवत नाही. -3 गुणिला -3 किती झालं 3 3 9. ओके, हे लक्षात ठेवा. आता सेकंड बघूया आपण. -5 गुणिला +4 हे किती होणार, 4 पंचे 20 होणार आणि निगेटिव्ह आहे म्हणून सिंगल निगेटिव्ह आहे म्हणून आपण याला मायनसचे साइन देऊन उत्तरला. -7 गुणिला 5 किती होणार, 7 35 होणार आणि एकच सिंगल, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह म्हणून आपण उत्तराला निगेटिव्ह देणार. ठीक आहे, आता आपण इथे बघूया यांना 5 गुणिला -3. ओके, तर हे किती होणार, 5 3 15 होणार, पण हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणून याला आपण निगेटिव्ह देणार. त्याच प्रकारे 7 गुणिला -4 किती होते, 728 होते, हा निगेटिव्ह बरोबर. ठीक आहे, 728 होतात आणि हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे म्हणून उत्तराला आपण निगेटिव्ह देणार. ठीक आहे, कळलं तुम्हाला. चला आता समोर वळूया. समोर बघूया काही उदाहरण बघूया. जसे -3 गुणिला -4 गुणिला -3. चला आता आपण याला सॉल्व्ह करूया. एक रूल्स म्हणजे लक्षात ठेवा, जर मायनस गुणिला मायनस गुणिला मायनस असे 3 संख्या येत असेल तर याचं उत्तर नेहमी मायनस मध्येच निघणार. ओके, जर मायनस गुणिला मायनस गुणिला मायनस गुणिला मायनस असे समसंख्यामध्ये येत असेल तर याचं उत्तर नेहमी पॉझिटिव्ह निघणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण बघूया ह्या दोघांचा गुणाकार करूया. 3 गुणिला 4 4 3 12 मायनस मायनस काय होतात पॉझिटिव्ह होतात गुणिला. ठीक आहे,
इथे गुणिला करूया आणि इथे किती आहे -3 आहे. आता बघा +12 आहे गुणिला -3 आहे. 12 दूनी 12 36 होते. ओके, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे म्हणाला निगेटिव्ह दिला. इथे बघा तिन्ही संख्या निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आणि हे पण निगेटिव्ह आहे. तर याचे आन्सर पण निगेटिव्ह मध्येच निघणार जसं मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. जसं आता एक संख्या पुन्हा आहे -2 टू दी पॉवर 4 घेऊया. याला कसं लिहितात आता हे किती -2 गुणिला -2 गुणिला -2 गुणिला -2. ओके, चला ह्या दोघांचं गुण -2 किती होणार -2 गुणिला -2 म्हणजे 2 गुणिला 2 मायनस किती होणार मायनस प्लस होते तर इथे 4 होणार. तर बघा -2 गुणिला हे -2 हे पण काय होणार +4 होणार. 4 चोक किती झाले 16 झाले. बघा 1 2 3 4 4 मायनस आहे म्हणून आन्सर काय ना पॉझिटिव्ह येणार. ओके, ठीक आहे. चला काही आणखी समोर बघूया. -8 गुणिला 2 गुणिला -3. चला हे करूया. तर ह्या दोघांचं जर करतो म्हटलं जर आपण मल्टिप्लिकेशन तर -8 गुणिला 2 -16 गुणिला आता हे -3 आहे. ओके, हे मायनस आहे हे मायनस आहे. ओके, तरी की ना 16 32 16 48 आणि हे मायनस आणि मायनस काय होतात प्लस होतात म्हणून +48 येणार. ठीक आहे. -3 चा पॉवर 2 काय होणार यालाच आपण कसं लिहितो -3 गुणिला -3 गुणिला -3. तर बघा 3 3 9 9 3 27 आणि इथे किती हे पॉझिटिव्ह झाले पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे -27 उत्तर येणार. ठीक आहे, सॉरी इथे आपण क्यूब घेऊया. -3 चा क्यूब घेतला तर -3 गुणिला -3 गुणिला -3 हे झाले -27 झाले. ओके, हे प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुम्हाला देत आहोत. हे मी क्वेश्चन्स देत आहोत. एक वेळेस व्हिडिओला स्टॉप करून घ्यायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचा आणि माझ्या उत्तरासोबत मॅच करायचा. -2 गुणिला -5 गुणिला -9 गुणिला -4. ओके, चला करूया. मायनस मायनस काय झालं प्लस झालं. ओके, म्हणजे 5 गुणिला 2 10 गुणिला आता इथे बघू मायनस मायनस काय झालं प्लस झालं 9 चौक 36 मायनस मायनस प्लस झालं 9 चौक 36 10 गुणिला 36 किती झालं 360. ओके, बघा किती सोपं होतं. असेच एक्झाम्पल राहणार सगळे सोपेच राहणार. -10 गुणिला 20 करूया. हे किती होणार 20 10 200 आणि हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणून आपण निगेटिव्ह साइन देणार. -1 गुणिला -2 गुणिला 2 गुणिला -3. चला आता हे बघूया. आता हे मायनस मायनस आहे -2 गुणिला -1 +2 होणार आहे की नाही गुणिला आता हा प्लस आहे आणि मायनस आहे दोघं जर गुणाकार केला तर याच्यात काय होणार -6 होणार. ओके, तर 2 गुणिला -6 किती होणार 12 म्हणजे -12 -12 कारण हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, चला काही गुणाकार आपण जे अशा प्रकारचे गुणाकार बघूया. 4 2 1 गुणिला 12. चला याला कसं सॉल्व्ह करायचं 4 2 1 गुणिला 12 करूया. कोणी सिंगल नंबरनी करतात कोणी डबल जसं मी कोणी 2 नी याला पूर्ण मल्टिप्लाय करणार मग खाली 0 देणार मग 1 नी मल्टिप्लाय करणार. कोणी डायरेक्ट पण करू शकतो ज्याला 12चा पाढा येतो तर मी डायरेक्ट करण्याची कोशिश करतो. 12 चौक 48 12 चौक 48 आणि हे 2 शून्य याला दिले. ठीक आहे, नंतर 12 दुनी 24 आणि ही संख्या वाचली म्हणून 1 शून्य याला दिला 12 1 12. चला बघूया. सगळे गुणाकार आपापल्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जसं गुणाकार येते त्या प्रकारे करा. ठीक आहे, तुम्ही इथे 2 येणार इथे 5 येणार 10 चे 0 हातचा 1 5052. ओके, त्यामुळे आणखी आपण काही गुणाकार बघूया. जसं 389 गुणिला
486. आता याच्यात मला 486 चा नंबर तर येत नाही, तर मी एक एक नंबर घेणार आणि सगळ्याला गुणाकार करण्याचा प्रयत्न. 9 सकम 54 चे 4 हातचं लागले 5. 8 सकम 48, 48 आणि 5 53 चे 3 हातचं लागले 5. साइन थिरी 18, 18 आणि 3, 18 आणि 5 23. ओके, इथे मी स्टार देत असतो जनरली. 8 9 72 चे 2, आता याचं काम संपलं तर याला मिटून देतो. ठीक आहे, 8 9 72 चे 2 हातचे लागले 7. 8 8 64, 64 आणि 7 किती झाले 64 आणि 7 71 चा 1 हातचे लागले 7. 8 1 24, 24 आणि 7 31. याच्या खाली मी पुन्हा एक स्टार देणार. 9 36 चे 6 हातचे लागले 3. 832 आणि 3 35 चे 5 हातचे लागले 3. 4 3 12, 12 आणि 3 15. 4 5 6 आणि 1 7 10 चे 0. ओके, हातचा 1. 6 7 8 9 5 आणि 3 8 आणि 1. 189054. तर हे मॅच करून घ्या, तुमचं पण उत्तर एवढंच येऊन राहिलं का म्हणून. ठीक आहे, आता समोर बघूया. समोर एक शेवटचं मल्टिप्लिकेशन बघूया. 5 4 4 3 गुणिला 9 3. चला याला सॉल्व करून बघूया. 3 3 9, 4 3 12 चे 2 हातचा 1, 4 3 12 आणि 1 13 चे 3 हातचा 1, 5 3 15 आणि 1 16. 4 म्हणजे 0. 9 3 27 चे 7 हातचे लागले 2. 9 2 36 म्हणजे 38 चे 8 हातचे लागले 3. पुन्हा 9 4 36 आणि 3 39 चे 9 हातचे लागले 3. 9 5 45 आणि 3 48. याचे आपण ऍडिशन करत असतो. 9 9 8 3 11 1 हातचा 1, हातचा 16 6 हातचा 1, 8 आणि 1 9 आणि 1 10 चे 0 हातचा 1. 506199. हे मॅच करून घ्या, उत्तर आलेलं आहे एवढं. हे झाले काही मल्टिप्लिकेशन. आता आपण बघूया डिव्हिजन म्हणजेच भागाकार. ठीक आहे, आता कोणती पण संख्या जसं आपण संख्या घेऊन राहिलो 131632 भागिले 4. ओके, तर याला कसं करायचं, नॉर्मली भागाकारच असतात ना. 16 32 4 या संख्याला भागतात. 4 4 16 0 32. पण हा संख्या 0 3 छोटी आहे म्हणून आपण इथे 0 लावूया. 0 ने डिवाइड केलं. 4 8 32. तुम्हाला याचं नाव माहित असणं जरुरी आहे. याला काय म्हणतात, कोशंट. मराठीत काय म्हणतात, भागाकार. याला काय म्हणतात, डिव्हिडंड म्हणजेच भाज्य. याला काय म्हणतात, डिव्हिजर म्हणजेच भाजक. आणि हे शेवटी जे वाचले आहे रिमाइंडर नंतर बाकी. ठीक आहे, याचा एक फॉर्म्युला आहे, तो पण लक्षात ठेवायचा. डिव्हिडंड इक्वल टू क्वेश्चन. याच्यावर प्रॉब्लेम्स येतात बरं, इंटू डिव्हिजर प्लस रिमाइंडर. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. भागाकाराचे काही रूल्स हे पण लक्षात ठेवा तुम्ही. जसे कोणतीही संख्या वर निगेटिव्ह असेल खाली निगेटिव्ह असेल तर याचे आन्सर पॉझिटिव्ह मध्ये निघणार. जर कोणती संख्या वर निगेटिव्ह असेल खाली पॉझिटिव्ह असेल तर याचा आन्सर नेहमी निगेटिव्ह मध्ये निघणार. जर वर कोणती संख्या पॉझिटिव्ह असेल खाली निगेटिव्ह असेल तर याचा आन्सर नेहमी निगेटिव्ह मध्ये निघणार. ओके,
आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहिले तर आन्सर तर पॉझिटिव्ह मध्येच निघणार. ओके, चला काय आन्सर बघूया. त्याचं -6 भागीला -3 किती होणार? 3 1 3 3 2 6 म्हणजे आन्सर किती होणार? प्लस. आणि हे मायनस मायनस काय होणार? प्लस मध्ये कन्वर्ट होऊन जाणार. ठीक आहे. -3 भागीला 2 हे किती होणार? 2 पंचे 10 मायनस आहे म्हणून मायनस. 10 भागीला -5 हे किती होणार? -2 5 दुने 10 मायनस आहे म्हणून मायनस. आणि 15 भागीला 5 5 3 15. ठीक आहे, इथे पुन्हा सांगून देतो जसं याला सामोरं घेऊया. -18 भागीला -6 हे किती होणार? sin 3 18 सॉरी sin 3 18 होते तर हे आन्सर किती होणार? 3 प्लस 3 मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. -25 भागीला -5 किती होणार? 5 5 25. त्या प्रकारे -27 भागीला 3 3 9 27 निगेटिव्ह म्हणून याला निगेटिव्ह देतो. त्याच प्रकारे 36 भागीला -4 4 9 36 निगेटिव्ह म्हणून खाली निगेटिव्ह म्हणून आन्सरला आपण निगेटिव्ह. तर अशा प्रकारे हा आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आज पहिल्या लेक्चर मध्ये पूर्ण केलेलं आहे. याच्या समोरच्या लेक्चर मध्ये आपण फ्रॅक्शन विषयी बघू, आपण डेसिमल विषयी बघू, आणखी काय म्हणतात जे नियम आहे भागाकाराचे, कसोट्या, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, जे रूल्स आहे आपण हे पण समोर बघूया. तर स्टेप बाय स्टेप आपण असं चालूया. ठीक आहे. तर तुमचा धन्यवाद. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्ती असेल त्यांना शेअर पण करा. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.